नमस्कार. आज आपण टी-ई-टी सराव प्रश्नसंच पाहणार आहोत. तर शिक्षक पात्रता ही जी परीक्षा आहे ती शक्यतो शालेय अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. त्यामुळे आज आपण या ठिकाणी इयत्ता 6वी भूगोल अ, या विषयावर आधारित 30 महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत. ओके. 6वी भूगोल. चला तर मग आपण एक एक प्रश्न उलगडून पाहूयात. तर बघा इथं तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये अक्षवृत्त, रेखावृत्त, हवा आणि हवामान, खडक, खडकाचे प्रकार, नैसर्गिक संसाधने, मानवी व्यवसाय या 5 घटकावर आधारित एकूण 30 प्रश्न आहेत आणि उत्तर शेवटच्या ह्याच्यावर दिलेले आहेत. आणि प्रश्न तयार करत असताना हे ब्लूम्स टेक्सॉनॉमीवर काढलेले प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ओके. चला प्रश्न क्रमांक 1 आपण पाहूया. 0° मूळ रेखावृत्त कोणत्या नावाने ओळखले जाते? खरं तर 0° मूळ रेखावृत्त म्हणण्यापेक्षा त्यांनी 0° रेखावृत्त म्हणायला पाहिजे होतं, कारण 0° रेखावृत्तालाच मूळ रेखावृत्त असं म्हणतात. कारण रेखावृत्त मोजण्याची सुरुवात 0° केली जाते आणि त्याचं नाव आहे मूळ रेखावृत्त. 0° रेखावृत्त मूळ रेखावृत्त या नावाने ओळखलं जाते. ओके. प्रश्न क्रमांक 2. पृथ्वी गोल आणि नकाशा यामधील मुख्य फरक कोणता आहे? पृथ्वी गोल आणि नकाशा यामधील फरक काय? बघा, पृथ्वी गोल तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि नकाशा तुमच्या डोळ्यासमोर ठेवा तर तुम्हाला लक्षात येईल. नकाशा हा द्विमितीय आहे. द्विमितीय म्हणजे तुम्ही जेव्हा असं जमिनीवर ठेवाल किंवा भिंतीला लावाल तेव्हा तो द्विमितीय तुम्हाला लक्षात येईल. लांबी रुंदी 2 बाजू आहेत त्याला, लांबी आणि रुंदी. पण पृथ्वी गोल आहे तो त्रिमितीय आहे. कसा? तर बघा, त्याला लांबी, रुंदी, उंची सर्व येतं, त्याला आपण त्रिमितीय म्हणतो. मग पृथ्वीला असा गोल आकार दिलेला आहे म्हणजे त्रिमितीय ते शैक्षणिक साहित्य आहे, हे लक्षात आलं असेल. नकाशा द्विमितीय तर पृथ्वी गोल त्रिमितीय असतो. उपयोजनात्मक एक प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 3. जर तुम्हाला एखाद्या देशाचे अचूक स्थान आणि विस्तार दाखवायचा असेल तर तुम्ही कशाचा वापर कराल? बघा, एखाद्या ठिकाणाचं म्हणा, देशाचं म्हणा, जिल्ह्याचं म्हणा, स्थान निश्चिती करायची असेल तर तुम्हाला माहीत आहे की अक्षवृत्ते आणि रेखावृत्त तुम्हाला पाहावं लागेल आणि त्या दोघांच्या अंशात्मक ठिकाणावरून तुम्हाला त्या संबंधित ठिकाणांचं स्थान नकाशामध्ये दाखवता येईल. म्हणून उत्तर येतं अक्षवृत्त व रेखावृत्त दोन्हीचा वापर करावा लागेल. ओके. प्रश्न क्रमांक 4. विषुववृत्तापासून उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाकडे जाताना तापमानात काय बदल होतो? बघा, विषुववृत्त म्हणजे मध्यभागी असलेलं जे विषुववृत्त आहे त्या विषुववृत्तापासून उत्तरेकडे जायचं आहे किंवा खाली दक्षिणेकडे यायचं आहे तर तापमानात काय बदल होतो? तर तुम्हाला माहीत आहे, विषुववृत्तापासून जसं आपण उत्तरेकडे उत्तर ध्रुवाकडे जाऊ किंवा दक्षिणेकडे दक्षिण ध्रुवाकडे जाऊ तसे तापमान कमी कमी होत जाते. तर बघा, हे विषुववृत्त आहे आणि इथून तुम्ही जसं जसं उत्तरेला जाल किंवा दक्षिणेला जाल तसं तापमान कमी कमी होत जाते आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर तर खूपच कमी तापमान असतं. ओके. प्रश्न क्रमांक 5. नकाशावरील समताप रेषा काय दर्शवतात? बघा, नावातच आहे समताप. काय आहे? समान तापमान असलेली ठिकाणे. कुठं आहे बरं समान तापमान असलेली ठिकाणे जोडणारी रेषा? पर्याय सी. म्हणजेच नकाशावरील जे समताप रेषा आहेत त्या समान तापमान असलेली ठिकाणे जोडणारी रेषा आहेत. ओके. प्रश्न क्रमांक 6. वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे काय? तर आपण जे वातावरण म्हणतो की नाही त्या वातावरणाची अल्पकालीन स्थिती कशाला म्हणायचं? तर अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा. अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा. ओके. त्या अल्पकालीन स्थितीमध्येच बदल झाल्यानंतर ऋतू, वारे, हवामान होत असतात. म्हणजे अल्पकालीन स्थिती काय येते? हवा.
प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता घटक हवामानावर परिणाम करत नाही? कोणता घटक हवामानावर परिणाम करत नाही म्हटलंय बघा. तर तुम्हाला माहिती की हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? अक्षवृत्तीय स्थानानुसार हवामानात बदल होतो. विषुववृत्तावरचं हवामान वेगळं असतं आणि जसं जसं तुम्ही दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे जाल तिथं हवामान बदलत जातं. समुद्रसपाटीपासूनच्या उंचीपासून हवामान बदलतं. समुद्रसपाटीलगतचं हवामान आणि जसं समुद्रसपाटीपासून उंच उंच जाल तसं हवामानात बदल होत जातात. सागरी प्रवाहानुसार सुद्धा हवामानात बदल होतात. परंतु दैनंदिन शेअर बाजाराचा हवामानावर परिणाम होईल का? नाही. म्हणून बरोबर पर्याय आहे दैनंदिन शेअर बाजार. परिणाम न करणारा घटक कोणता आहे? दैनंदिन शेअर बाजार. प्रश्न क्रमांक 8, तुम्ही शिमला येथे सहलीला जात आहात. तेथील हवामान थंड असण्याचे मुख्य कारण काय असेल? तुम्ही शिमला या ठिकाणी जात आहात. तुम्हाला माहिती की शिमला येथे खूप थंड हवामान आहे. मग या थंड असण्यामागं कारण काय असेल? तो वाळवंटी प्रदेश आहे, विषुववृत्त स्थान आहे का दाटवण आहे? तर तिन्ही चुकीचं आहे. तर शिमला हे जे ठिकाण आहे ते समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर आहे आणि समुद्रसपाटीपासून जसं आपण उंच उंच जाऊ तसं हवामान थंड थंड होत जाते, म्हणजेच तापमान कमी कमी होत जाते. म्हणून कारण काय झालं? समुद्रसपाटीपासूनची अधिक उंची. प्रश्न क्रमांक 9, वातावरणात तरंगत्या अवस्थेत असलेल्या अतिसूक्ष्म जलकणांना काय म्हणतात? वातावरणामध्ये तरंगत्या अवस्थेत असलेले अतिसूक्ष्म जे जलकण आहेत, जलकण म्हणले बरं का, त्या जलकणांना काय म्हणतात? तर बघा, त्यांना म्हणतात ढग. काय म्हणतात? ढग. म्हणजे जसं वाफ होते पाण्याची, पाणी गरम झाल्यानंतर वाफ होते आणि हळूहळू वर 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 जाऊ लागते. वर गेल्यानंतर तिथं वरील वातावरणामध्ये ते जलकण तरंगत असतात, एकमेकाला चिटकतात, तेव्हा ते ढग बनतात त्याचे. ते तरंगते जलकण म्हणजे ढग. ओके. क्रमांक 10 या ठिकाणी, कोणत्या खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही? कोणत्या खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही? तर तुम्हाला माहिती की अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. ओके. अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. प्रश्न क्रमांक 11, शिलारस आणि लावारस थंड होऊन कोणत्या खडकाची निर्मिती होते? शिलारस आणि लावारस थंड होऊन कोणत्या खडकाची निर्मिती होते? तर त्याचं उत्तर आहे अग्निजन्य खडक. तर बघा, अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. शिलारस आणि लावारस थंड होऊन अग्निजन्य खडक तयार होत असतो. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणता खडक आढळतो? तर महाराष्ट्राचा जो पश्चिम भाग आहे, कोकण किनारपट्टी आपण असे म्हणतो, तिथं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला जर तुम्ही गेलात तर तिथं सर्वात जास्त जांभा खडक आढळतो. कोणता खडक आढळतो? जांभा. ओके. चला पुढील प्रश्न. बघा, प्रश्न क्रमांक 13, मूर्ती किंवा शिल्प बनवण्यासाठी एकसंध व टणक खडक हवा असल्यास खालीलपैकी कोणता? अर्धवट प्रश्न आलेला आहे. तर बघा, मूर्ती किंवा शिल्प बनवण्यासाठी एकसंध व टणक खडक हवा असल्यास कोणता खडक वापरतात? तर बघा, आपल्याला मूर्ती बनवायची आहे आणि एकसंध आणि टणक पाहिजे, तर आपण कोणता खडक वापरावा लागेल आपल्याला? पर्याय क्रमांक 1, अग्निजन्य खडक. कोणता खडक? अग्निजन्य खडकापासून मूर्ती आणि शिल्प बनवताना अग्निजन्य खडक वापरतात. प्रश्न क्रमांक 14, स्तरित खडक कसे तयार होतात? स्तरित खडक कसे तयार होतात? तर बघा, स्तरित खडक गाळाचे थर साचून त्यावर दाब पडून स्तरित खडक तयार होतात. म्हणजे गाळ साचला जातो, गाळाचे थर साचले जातात आणि थरावर दाब पडला जातो. दाब पडून त्यापासून स्तरित खडक तयार होतात. ओके. म्हणून पर्याय बी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15,
भूगोलात खडकाला खालीलपैकी कोणता पर्यायी शब्द वापरला जात नाही? भूगोलामध्ये खडकाला पर्यायी शब्द कोणता? आश्म म्हणजे दगड, खडक बरोबर आहे. दगड म्हणजे खडक बरोबर आहे. पाषाण म्हणजे खडक बरोबर आहे. पण मृदा म्हणजे काय हो? बरोबर, मृदा म्हणजे माती. त्यामुळं खडकाला पर्यायी शब्द कोणता वापरला जात नाही? मृदा हा शब्द वापरला जात नाही. बघा प्रश्न क्रमांक 16वा. खालीलपैकी कोणते ऊर्जा साधन पारंपरिक ऊर्जा साधन आहे? बघा पारंपरिक ऊर्जा साधन कोणते आहे म्हटले तर त्याचं बरोबर उत्तर आहे खनिज तेल हे पारंपरिक ऊर्जा साधन आहे, नॉन रिन्युएबल. ओके, नॉन रिन्युएबल. पुढं प्रश्न क्रमांक 17वा. नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे का गरजेचे आहे? तर बघा जी नैसर्गिक संसाधने आहेत, संवर्धन म्हणजे जतन, टिकवणे. का तर ती कमी प्रमाणात असतात, मर्यादित असतात आणि कालांतराने जर आपण त्याचा जास्त वापर केला तर ती संपण्याची शक्यता असते. म्हणून ती मर्यादित असून भावी पिढीतीसुद्धा आवश्यक आहेत. म्हणून त्याचा वापर आपण व्यवस्थित करावा, त्याचं संवर्धन करणं गरजेचं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 18वा. वाहनामधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक इंधन म्हणून तुम्ही कशाचा वापर सुचवाल? तर बघा वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी कशाचा वापर सुचवाल म्हणलं. तर बघा प्रदूषण जर कमी करायचं असेल तर आपल्याला CNG वापरावं लागेल. काय वापरावं लागेल? वाहनांमध्ये CNG वापरावं लागेल. त्यामुळे प्रदूषण कमी होणार आहे. ओके. प्रश्न क्रमांक 19वा. मानवाला जीवनावश्यक असणारे आणि सर्वात जास्त प्रमाणात लागणारे नैसर्गिक संसाधन कोणते? तुम्हाला सर्वांना माहीत आहे जीवनावश्यक आणि सर्वांना जास्त प्रमाणात लागणारं संसाधन कोणतं आहे? पाणी. पाणी हे जे नैसर्गिक संसाधन आहे, जीवनावश्यक आहे आणि सर्वात जास्त प्रमाणात लागतं. प्रश्न क्रमांक 20वा. मृदा तयार होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे नैसर्गिक घटक कोणते? मृदा जर तयार व्हायची असेल तर नैसर्गिक घटक आहेत मूळ, खडक आणि हवामान. मूळ खडकावर हवामानाचा परिणाम होऊन मृदा तयार होत असते. ओके. प्रश्न क्रमांक 21. तुमच्या गावात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यास निसर्गावर आधारित शाश्वत ऊर्जेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे? तर बघा तुमच्या गावामध्ये सतत जर वीज जात असेल तर निसर्गावर आधारित शाश्वत ऊर्जेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे? प्रश्न क्रमांक 21वा. तुमच्या गावात वीज पुरवठा खंडित होत असल्यास निसर्गावर आधारित शाश्वत ऊर्जेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम ठरेल? तर याचं बरोबर उत्तर आहे सौर ऊर्जा. सौर ऊर्जाचा जर वापर केला तर वीज पुरवठा खंडित झाला तरीसुद्धा आपल्याला निसर्गावर आधारित म्हणून आपल्याला या सौर ऊर्जेचा वापर करून आपण काय म्हणतो आपण आपल्या घरातील ज्या काही विजेवर चालणाऱ्या वस्तू आहेत त्या आपण वापरू शकतो सौर ऊर्जेमुळे. ओके. प्रश्न क्रमांक 22वा. शेती, पशुपालन, मासेमारी हे कोणत्या प्रकारचे व्यवसाय आहेत? बघा मी काय सांगितलं, डायरेक्ट निसर्गावर जे आधारित असतात त्यांना आपण प्राथमिक व्यवसाय म्हणतो. काय म्हणतो? प्राथमिक म्हणजे डायरेक्ट नैसर्गिक संसाधनाचा वापर करून केले जाणारे व्यवसाय. मग शेती म्हणजे जमीन, माती, पाणी हे नैसर्गिक संसाधनाचा वापर करून केला जातो. पशुपालन, मासेमारी नैसर्गिक संसाधनाचा वापर करून केले जाणारा व्यवसाय तो प्राथमिक व्यवसाय. ओके. आता तृतीयक व्यवसाय समाजाला प्रामुख्याने काय पुरवतात? आता तृतीयक व्यवसाय जे आहेत की नाही म्हणतात ते शक्यतो सेवा पुरवत असतात बघा. तर तृतीयक व्यवसाय जे आहेत ते समाजाला प्रामुख्याने सेवा पुरवायचं काम करतात. ओके. प्रश्न क्रमांक 24वा. ST महामंडळातील बस कंडक्टर हा व्यवसाय कोणत्या गटात मोडतो? आता बघा
बस कंडक्टर काय करत असतो, आपल्याला सेवा पुरवतो, वाहतुकीची सेवा साठी मदत करतो, म्हणजेच तो कोणता व्यावसायिक झाला, तृतीयक व्यवसाय झाला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. एक 6 प्रश्न राहिलेले आहेत, आपण बघूया. कारखान्यात ऊसापासून साखर तयार करणे हा कोणता व्यवसाय आहे? तर बघा, ऊस कुठून मिळतं, शेतातून, म्हणजे शेती ही प्राथमिक व्यवसाय झाला. तिथून ऊस आपलं कारखान्यात जातो आणि मध्ये साखर तयार करते, म्हणजे ते हा झाला द्वितीयक व्यवसाय. कोणता झाला, द्वितीयक व्यवसाय. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी चतुर्थक व्यवसाय कोणता? तर बघा, चतुर्थक व्यवसाय म्हणजे संशोधन, तंत्रज्ञान यावर आधारित चतुर्थक व्यवसाय असतो. तर संशोधन, तंत्रज्ञान हे चतुर्थक व्यवसायामध्ये येतात. प्रश्न क्रमांक 27, दुधापासून दही, लोणी, चीज तयार करण्याचा उद्योग कोणत्या प्रकारच्या व्यवसायात येतो? तर बघा, पशुपालन हा प्राथमिक झाला आणि त्या पशुपासून आपण दूध घेतो. तो दुधापासून दही, लोणी करणे म्हणजे हे द्वितीयक व्यवसाय झालं. कोणते व्यवसाय झाले? द्वितीयक व्यवसाय झाले. ओके, चला पुढे 3 प्रश्न शेवटचे राहिलेले आहेत, ते बघून आपण थांबणार आहोत. शेवटचे 3 प्रश्न पाहूयात. प्राथमिक व्यवसाय मुख्यत्वे कशावर अवलंबून असतात? तर आत्ताच मी सांगितले, प्राथमिक व्यवसाय हे निसर्गावर अवलंबून असतात. इमारतीचे आरेखन करणारा वास्तुविशारद कोणत्या व्यवसायात मोडतो? आत्ताच मी सांगितलं बघा, निसर्गावर आधारित प्राथमिक व्यवसाय, तिथून आलेल्या मालावर प्रक्रिया करणारा द्वितीयक व्यवसाय, सेवा पुरवणारा तृतीयक व्यवसाय आणि संशोधन कार्य करणारा हा चतुर्थक. मग आता वास्तुविशारद हा कोणता आला? चतुर्थकमध्ये आला. कोणता आला? चतुर्थक व्यवसायामध्ये आला. आता जर एखाद्या देशात तृतीयक व्यवसायातील मनुष्यबळाचे प्रमाण जास्त असेल तर तो देश कोणत्या गटात मोडतो? बघा, तृतीयक व्यवसाय म्हणजे सेवा पुरवणारे, सेवा पुरवणाऱ्या लोकांचा गट जर जास्त असेल तर तो देश विकसित गटात मोडतो. ओके, तर अशा पद्धतीने आपण इयत्ता 6वी भूगोल या विषयावर आधारित TET ओरिएंटेड 30 प्रश्नोत्तरांचा सराव या ठिकाणी पाहिलेला आहे. तर आपण अशाच पद्धतीने नियमित काही प्रश्नांचा सराव करूयात, जेणेकरून TET 2026 हे तुम्ही सहजपणे उत्तीर्ण होऊ शकाल. ओके, तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या शिक्षक बंधू भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.